काय म्हणता मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळ झाली होती तर मी उठली सकाळी 6 वाजता आणि जायचं होता फिरायला. सत्संगापाशी चाललो होतो आम्ही. मी उठली होती आणि ते बाजूचा रोशन होता, मुलगा आहे तो, आणि मी आणि शारदाताई चाललो होतो. खाली राहते शारदाताई. चल मग निघू राहिली होती मी. मग रोशन अटकला. रोशनला आवाज दिला, ए रे खाली. तो पण लवकर काही येत नाही. मग निघालो आम्ही. गेलो बा. रस्त्यात पाहणं किती थंडी होती. सकाळी सकाळी एवढी थंडी वाजू राहिली होती की काय सांगू तुम्हाला. समजेच नाही काय करायचं. एक तर घातलं नाही स्वेटर, त्याच्यात वाजू राहिली एवढी थंडी. रे 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 रे. आणि मग त्याच्यानंतर रस्त्यात हा करू राहिला, पागल चाले करू राहिला होता. कुठंही कसंही बसू राहिला होता. कायच करावं याचं. पाहणं रस्त्यानं काही एवढी रिकामी धंदे करू राहिला होता. हे काही काम नव्हतं याले. मग ते काय आहे तर माहीत आहे का, सकाळी सकाळी टिक्का लावून घेतला बिना आंघोळीचा. त्याला म्हणू राहिली, का रे आंघोळी केली का? तर म्हणते हो. एवढा खोटा बोलते की बस. काय आंघोळ नाही केली, काही नाही. तर आंघोळ नाही म्हटलं मी. खरकट आहे रे बा तू. मग काय तर आलो आम्ही. पोचलो आम्ही हायवेवर. तिथून दिसू राहील तर सत्संग. तुम्ही आले असेल ना कधी सत्संगाजवळ, आहे की नाही? आले होते की नाही सांग जा बरं. मग पोचलो आम्ही लगेच तिथं सत्संगाजवळ पोचलो. आणि मग काय तर रनिंग करायला सुरू केली मी. मग रनिंग करत होती. रनिंग करता करता मग व्यायाम बी सुरू केला. व्यायाम झाला काय तर मग स्टेप बाय स्टेप चालू होतं. थोडं थोडं करावंच लागते थोडंसं. आता एवढ्या दिवसापासून लक्ष दिलं नाही, आता करावं म्हटलं. आणि ते आता चढू राहिला, तिथं चढता येत नाही तरी समजत नाही. काय तर पागलचाले करते. काही आमचं पोट्ट आहे बा. कोणी घेते का पायजा बरं राहिले नाही कुठं तरी. काय समजतच नाही. मग काय तर आम्ही घरी जासाठी निघूनच राहिलो होतो तर दिसलं बाय कुत्रं. पहा बरं, सकाळ सकाळी उठून कुत्रंसुद्धा फिरत राहते, व्यायाम करते. त्याला पाहून वाटलं की नाही यार, करायला पाहिजे काहीतरी. आणि हा मग रस्त्यानं तिथं कुत्रं दिसलं नाही म्हणे याला. इथं रस्त्यात कुत्रं शोधू राहिलं होतं. कुत्रं दिसलं नाही म्हणे. कुत्रं कुठं गेलं? म्हटलं काय मुकी घेतं का बा? सांग तू आता. काहीच घेणं देणं या पोट्याले. काही करत ते काही नाही. पण ते चला ना काकू 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 करत राहते, फिरायला घेऊन जाते. मग गेलं बा रस्त्यावर आमचं लक्ष. काय तो रोड किती दिवसापासून बनू राहिला, काही बनत नाही रोड हा. काय तो किती बाप्पा माती, किती काय काय सरा पावडर लागून जाते अंगाला. एवढा धूळ उडते सारी. कायच करावं. मग काय एक भेटला बापा आम्हाला रस्त्यानं. पा अकोल्याची तरक्की. काय माणसं तरक्की करतात, किती पितात बाप्पा. सकाळी सकाळी 8 नाही वाजले 7 नाही वाजले तरी सुरू होऊन जाते द्यायचं पिणं. याले मी म्हणूनच राहील ती बाप्पा, पाहिजो तू काही नको करजो असा. शाळा गिळा शिकजो, नाही तर पा बसा लागेल तुले याच्यासारखं. काय घेणं देणं नाही म्हणीन. पळा लागते मग असंच गल्ल्यानं. काय तर मग आलो आम्ही घरापाशी. पोचलो घरी. चला म्हटलं आता घरी जा. चला घरी पोचलो. घरी जाता जाता यायला पाहिलं तर मिष्टी उठली होती. माई पोरगी आहे, उठली. त्याचे बाबाही उठले होते. त्याच्या बाबाला म्हटलं, काय बाप्पा उठत नाही ना तुम्ही लवकर. आमची मिष्टीची होती थोडीशी तब्येत खराब. काय तर म्हणे बाहेरच जाऊ द्या. ऐकतच नव्हती. मग त्याच्यानंतर उठला आमचा विनू. रडू राहिला होता, मम्मी कुठे गेली होती. विनूला माहीतच नाही. मग त्याचे बाबा पागल चाले करू राहिले होते. काही करत राहतात बरं झोपेतून उठून सकाळी. मग मिष्टीची औषधचा टाईम झाला होता. मग मिष्टीला औषध दिली. औषध घ्यायला मिष्टी आमची नाही म्हणत नाही. मस्त औषध घेते बरं. पा कशी करते. औषध घेतो म्हणे. मग तिच्या पप्पानं औषध दिली. मग तिच्या औषध दिल्यावर मग मिष्टी झोपली होती. मग तिचे बाबा मराठी बोलू राहिले. त्याच्या बाबाला मराठी बोलता येत नाही. मला तेवढा हसा येते ते मराठी बोलले की रे. काही वेळा बोलतात, त्याला बोलता नाही येतं. हे विटला आमचा विनू. मग हसू राहिला होता. एवढा गोड हसू राहिला होता की बस सांगूच नका. मग त्याचे बाबा ते तेरे राममध्ये कसे करतात तसे करू राहिले ते. असं वाटतं की या माणसाला किती महिन्याची झोप आहे. एवढा ऐदीपणा भरलेला आहे तरी बा उठल्यावर अजून डबल झोपल्या. काय तर म्हणे झोप राहिली म्हणे, झोप झाली नाही. झोपणं चालूच होतं.
हां टाकलं. उठा उठा केलं तर उठले नाही, झोपून गेले. बळबळ करतात म्हणते थोडंसं झोपू द्या म्हणते. काही आपलं करत कसे म्हणतात मला झोपू दे म्हणते. मग जाऊ द्या म्हटलं, उठले. मग जरा केला नाश्ता तयार. आमच्या मिष्टीला म्हटलं नाश्ता कसा मस्त करू राहिली आमची मिष्टी नाश्ता. पोहे केले पोहे. मग आला विण्या बी नाश्ता करून राहिला होता. आला विण्यानं नाश्ता केला. विण्याने म्हटलं कसे झाले रे विनू? मस्त झाले म्हणे. मिष्टी म्हणे मम्मी चांगले नागवायले म्हणे पोहे. आवडते लेकराले. मग काय तर डबा गिबा केला. तयार झाले विनूचे बाबा. विनूच्या बाप्पाची तयारी झाली. निघूच राहिले होते ते. बाय करून राहिले. कामावर चालले होते. मग माया म्हणत का आलं का मी गाणं म्हणत होती. छोड़ के न जाओ पिया. हसाही येऊ राहिलं तर भाऊ मला. बाय बाय. चला विनूचे बाबा गेले निघाले कामाले. चला लागतो मग मी कामाला. चला एंड करतो ह्या ब्लॉगला इथेच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.